मोठा मोठाले महाराज लोक बोलतात. कीर्तन भरपूर झाले. मोबाईलला सुद्धा नुसतं युट्यूबला कीर्तन नाव टाकलं की एवढे कीर्तन भेटतील तुम्हाला पाहायला. एवढे भरपूर कीर्तन झाले. कीर्तन भरपूर ऐकले, आवर्तन भरपूर झाले. परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. त्याच्याकरता सत्य असतं, काहीतरी बदल झाला पाहिजे. बसलेला समाज या ठिकाणी गावकरी मंडळी उपस्थित आहे. मायबाप हात जोडून माझी पोट तिडकीना विनंती आहे, दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. दारू सोडा आणि संसार जोडा. दारू पिऊ नका. काही लोक म्हणतील महाराज आम्ही आमच्या पैशाने दारू पितो, तुम्हाला काय करायचं. अशी महाभाग आहे. ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकून द्या. बऱ्याच माझ्या आई आहेत, माझ्या ताई यांच्या कपाळाचं कुंकू पुसून गेलंय, टिकली निघून गेली. का माहितीये का? नवरा दारुड्या निघाला, व्यसनी निघाला, लिव्हर खराब झालं, मरून गेला. बरेच लोक, माझा रोजचा प्रवास असतो 800-900 किलोमीटर रोज माझा प्रवास असतो दादा. ड्रिंक करून गाड्या चालवतात. ऍक्सिडेंट होतो, मरून जातात. दारू पिण्याच्या आधी, हे बघा दादांनो, मी विनंती करतो पोट तिडकीना, दारू पिण्याच्या आधी, व्यसन करण्याच्या आधी यांच्याकडे जरा विचार करा. लहान लहान लेकराकडे बघा, छोटे छोटे लेकरे तो घरी तुमचे. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. म्हातारी आई झाली, थकली. 60 वर्षाची म्हातारी माय घरामध्ये, म्हातारा बाप शेतकरी, कष्ट करणारा बाप. घरातले चिमुरडे लेकर टुळटुळ वाट पाहतात, पप्पा बाहेर गेले, पप्पा कवा येते. आणि तुम्ही जर तिकडे गेलात, ड्रिंक करून गाडी चालवलं, ऍक्सिडेंट झालं, मरून गेलं, तुम्ही कोणाकडे पाहा. दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. वाईट वक्त दिसन, पिणारा गडी तिथं बसन. दारू पिली, लिव्हर फुटेल. गुटखा खाल्ला, तोंड फुटेल. पण जो अखंड हरिनाम सप्ताह समोर येऊन कीर्तनावर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. माझ्या हात जोडून पोट तिडकीना विनंती मायबाप. दारूने 3 प्रकारची हानी आहे. पहिले आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारू पिऊन काही लोकांच्या चालण्या झाल्या. दारू पिऊन खराब झाली ना. रोडच्या कडीला गाड्या पडतात लोक. मी पाहतोय प्रवास दादा, शिळे दादा, दारू पिऊ नका. मी जे सांगितलं ना, लोकांना वाटलं नाही बाबा बाळासाहेब महाराजांनी सांगितलं दारू पिऊ नका, दारू वाईट आहे. एका जरी माणसाच्या डोक्यात आलं, तिने दारू प्यायची जर कमी केली, सोडून जर दिली ना, एवढा खर्च तुमचा, एवढा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही उभा केला ना, आयोजक मंडळी, आज सार्थकी लागला बघा, सार्थकी. एका माणसाने दारू प्यायची सोडून दिली, तेवढा पैसा सफल झाला. 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. नाही सेवा करता आली तर करू नका. माझं बोलणं ऐका. नाही सेवा करता आली तर करू नका, पण टाकून त्यांना बोलू नका. ज्यावेळेस तुम्ही टाकून बोलतात ना, पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा, तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये, आईच्या हृदयामध्ये घातला जातो. ढसा डोळ्यात पाणी येतं. कुणाला बोलत नाहीत मायबाप. अरे मायबाप फार प्रेम करत असतात. ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय. ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई नाही आणि जीवच्या जीवनात ईश्वरा समान बाप नाही, त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय. सगळ्याच्या डोळ्यात पाणी येईल, ढसा तुम्ही रडाल. आई आणि बाप असे असतात, जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई, मातीच्या आड गेलेला बाप तुम्हाला दिसणार. आई किती प्रेम करते सांगू का. डोळे पाहण्यातील आसू येतील. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ. आई ते असते नसते सांभाळणारी नाही. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. जीवनातलं पहिलं व्यासपीठ म्हणजे आई असते. थंडगार वारा म्हणजे आई असते. मायेचा उभारा म्हणजे आई असते. आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय, आई वासराची गाय. आई फार प्रेम करत असते. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांचा स्वामी आहे, पण आई नाही ना, भिकारी झाला. आई किती प्रेम करते सांगू का. इथं बसलेल्या माय मावले विचारा. 60 वर्षाची माझी आई आहे, 65-70 वर्षाची म्हातारी आई आहे. पांढरे केस झाले, हातामध्ये काठी आहे, सुरकुत्या वळल्या, दाराच्या वाट्यावर बसती माय. आणि मुलीचा फोन आला ना, सारखी वेड्यासारखी वाट पाहते. 9ला जर गाडी येणार असली ना स्टँडला, त्यांना 8लाच पाठवते, जा मुलगी येणार आहे 9ला.
गाडीवर जातात, पोरांना पाठवते, जा माझी लेक येणार आहे, माझी लेक येणार आहे. सुनबाईला हात जोडते, सुनबाईला मध्ये बघ आपलं असेल ते असेल, पण माझी ताई आली ना, काय बोलू नको बरं, टाकून बोलू नको तिला, तिला पुरणपोळीचा स्वयंपाक कर. माझी बाई फार दिवसाने आलीस, फार दिवाळीच्या सणा दिवशी फार जीव लावते. संध्याकाळी आल्यावर सुद्धा सुनबाईला म्हणेन वाढतीला जेवायला, आणि जेवायला बसल्यावर सुद्धा म्हणेन ए बाई घिना पोळी घेना बाई, ए बाई भात घेना बाई, म्हणते का नाही. फार जीव लावते, फार जीव लावते. 60 वर्षाची म्हातारी माय थकलेली असू द्या, आणि ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी जावायचा फोन येतो, जेवणाची व्यवस्था नाही, शेतातले काम पडले, द्या मुलीला पाठवून. सकाळीच वेड्यासारखी 6लाच उठते, मुलगी जाणार आहे, मुलगी जाणार आहे, डोळ्यात पाणी तास होईल तर मुलगी जाणार आहे. कोणाकडे तरी जाणार, म्हणणार ए बाई तांदूळ माझ्या मुलीला द्यायचे, तुला काय 20 रुपये 30 रुपये भाव असेल ते देते, किलो ना मला दे, माझ्या मुलीला पिशवीत टाकायचे. शेवग्याच्या शेंगा आणि मुलीच्या पिशवीत टाकेल. लोणचं देतील, देते का नाही माय, लोणचं देतील, पापड्या देईल, कुरड्या देईल, खारुड्या देईल, डाळ देईल, पाहिजे ते मुलीच्या पिशवीमध्ये घालते. माहेरातली माय मरून द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. माय फार प्रेम करत असते. जिवंतपणे माय असली ना, अरे हक्काने जाता येतं छाती ठोकपणे. माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप निघून गेला, जीवनाचा आधार निघून गेला. आई वडील असल्यावर उमरा असतो चपला सोडण्याचा. भावा भावजावर नाही प्रेम दाखवते, भाऊ भावजाई साडी घेईल पण सुतात फरक राहिले, लक्षात ठेवा. मायले प्रेम करत असते वेड्यासारखं, आई तर प्रेम करते हो, पण इथं बसलेला बाप आहे, डोळ्यात पाणी तुमच्या रडाल तुम्ही, म्हणाल शिंदे महाराज बाप. नारळ पाहिलं तुम्ही, नारळ दिसायला कडक दिसतं, पण फोडल्यानंतर अमृतासारखं पाणी देणारा बाप असतो. बाप थकला बाप. बापाने आयुष्यात कधी काही कमी केले नाही. मुलाला चांगला ड्रेस आणला, मुलीला भारीतला ड्रेस आणला. दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्या बापाने, माझ्या शेतकरी बापाने सगळ्याची दिवाळी साजरी केली. सुनबाईला भारीतली साडी आणली, स्वतःच्या बायकोला भारीतली साडी आणली, मुलाला चांगले कपडे आणले, नातवांना कपडे आणले, नातीला ड्रेस आणला, सगळ्याची दिवाळी साजरी केली. पण फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये राहणारा माझा शेतकरी बाप असतो. मुलगा मला बाबा ड्रेस घ्या ना, तो बाप काय म्हणतो माहितीये का, हे बाळा कपाटामध्ये हाही माझा जुना ड्रेस इस्त्री करतो, बाप तेच घालतो दिवाळीच्या सणाच्या दिवशी. तुमचा माझा शेतकरी बाप मुलीला सुद्धा चांगला ड्रेस घेईल. म्हणून माझी विनंती, एवढा समाज बसला ना, मुलीला जीव लावा. एक दिवस ती तुम्हाला सोडून जाणार आहे. मुलीच्या अंगात 500चा नाही 5000 रुपयाचा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा, संस्कृतीला शोभेल असा असावा. बाप फार प्रेम करत असतो, बाप फार प्रेम करत असतो. बापाचं जीवनच तसं असतं गड्या. आयुष्यामध्ये बाप 3 वेळा रडत असतो. बाप मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो, मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो, आणि तिसऱ्यांदा बाप रडतो मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी बाप रडतो. बापाला वाटतं काय पराभव केला मी माझ्या जीवनामध्ये. बाप फार प्रेम करत असतो. बाप काय असतो, एवढे पोरं आहेत ना, सकाळी उठल्यानंतर मारुतीच्या दर्शनाला येणारा बाप, कडक कपडे घातले, इस्त्रीचे कपडे घातले, कपाळाला अष्टगंध बुक्का लावला बापाने. माझा वारकरी शेतातला काम करणारा बाप, मारुतीच्या दर्शनाला असलेला बाप बघू नका दादा हो. संध्याकाळी झोपताना पहा त्याच्या बहिणीला छिद्र पडले, तो तुम्हाला भारीचा ड्रेस घ्यायला तो बाप आहे. पाहिजे ते करणार, मुलीला काही कमी करून देत नाही, मुलाला काही कमी देणार नाही. पाहिजे ते मुलीला देणार, स्वतः फाटका तुटका राहणारा माझा बाप. एकटाच कधी कधी रडतो, अंधारामध्ये एकटा रडतो, शेताच्या बांधावर जाऊन गुराढ ढासारखा एकटा बाप रडतो. बाप फार प्रेम करत असतो. बाप जर संध्याकाळी जर घरी नाही आला, बाप तालुक्याला गेला, बाप बाहेर गेला, आणि बाप संध्याकाळी जर घरी नाही आला, तर त्या घराड पाडणारा अंधार, असे किती बल्ब लावा, किती कांड्या लावा, किती व्होल्टेजचे बल्ब लावा, निघून भरणार नाही, भरून निघणार नाही. का? तो घरातून बाप गेल्याचा अंधार असतो, लक्षात ठेवा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यामधून निघून गेली ना, प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करू देईल. म्हणून हे लक्षात ठेवा, बापासाठी जीवन जगा. बाप फार प्रेम करत असतो. बाप काय असतं सांगू का, एवढे मंडळी बसलेत, बाप थकलाय, वाट्याला बसलेला बाप असून द्या, घराच्या समोर बंगल्याच्या समोर म्हातारा बाप, अशी काठी टेकणारा बाप बसलेला असून द्या, अरे गावच्या येणाऱ्या जाणाऱ्याची धमक नाही, त्या घराकडे वाकडी नजर करून पाहण्याची बापाची ताकद असते, लक्षात ठेवा. बाप आकाशाच्या उंचीचा आहे. बाप फार प्रेम करत असतो, म्हणून बापाच्या जीवनामध्ये सेवा करा.
आईच्या जीवनामध्ये सेवा करा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देतो. बाप म्हणतो ए लवकर उठत जाय, मुलीला म्हणतो मुलाला म्हणतो ए भाई लवकर उठत जाय, शाळेमध्ये जात जाय, अभ्यास करत जाय, शेतामध्ये जात जाय, काम धंदा करत जाय. बाप का बोलतो माहितीये का? बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने ह्या गावच्या लोकांसमोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असते. लक्षात ठेवा. म्हणून बापाच्या जीवनामध्ये सेवा करा, आईच्या जीवनामध्ये सेवा करा. युट्यूबला माझे व्हिडिओ बरेच आहे, तुम्ही पहा. आई बापाविषयी बोलताना मी बरेच व्हिडिओ आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. नुनते पुरते अधिक